देशामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका टिंब टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये पार पाडल्या? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1. तर बघा लोकसभा निवडणुका देशामध्ये बघा 7 टप्प्यात आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये पार पाडल्या. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023मध्ये साजरी करण्यात आली? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2. 200वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. कितवी? 200वी. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमध्ये टिंब संग्रहालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर केला आहे? तर पुढील पिढीसाठी न्यूझीलंड या ठिकाणी बघा धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा मंजूर केला आहे. सर्व महानगरामधील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर कोणतं राज्य आहे पहिलं? केरळ आहे बघा पहिलं राज्य बघा रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्राम उद्योग मंडळाने मधाचं गाव म्हणून कोणतं गाव विकसित केलं आहे? तर माघर लक्षात ठेवायचं आहे. मांगर हे जे काय गाव आहे बघा हे विकसित केलेलं आहे. स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकरची या ठिकाणी बघा नियुक्ती केलेली आहे. कोणाची? सचिन तेंडुलकरची. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबईमधील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत. तर मरीन लाईनचं नवीन नाव काय असणार आहे? मरीन लाईनचं नवीन नाव काय ठेवण्यात येणार आहे? तर मुंबादेवी हे असं ठेवण्यात येणार आहे बघा मुंबादेवी. बृहन्मुंबई बघा बृहन्मुंबईचं विभाजन कधी करण्यात आलं? त्याचं करेक्ट आन्सर बघा 1990मध्ये बघा बृहन्मुंबईचं विभाजन करण्यात आलं. 1687मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं मुख्यालय सुरतहून टिंब या ठिकाणी हस्तांतरित केलं. तर मुंबईहून बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं मुंबई येथे काय केलं? हस्तांतरित केलं. मुंबई शहराच्या कोणत्या दिशेला मुंबई उपनगर हा जिल्हा आहे? करेक्ट आन्सर आहे बघा उत्तरेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे. द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? कोण होते बघा ऑप्शन क्रमांक 3. यशवंतराव चव्हाण याचं करेक्ट आन्सर बघा कोण? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं? महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं? तर करेक्ट आन्सर बघा मुंबई हे याचं करेक्ट आन्सर बघा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTCचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे सुद्धा बघा मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. मुंबई हे भारताच्या कोणत्या किनाऱ्यावरील एक मोठं शहर आहे? तर मुंबई हे बघा पश्चिम किनाऱ्यावरील बघा एक मोठं शहर आहे बघा. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता विचारात घेता महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर. खालीलपैकी कोणत्या आयोगाने काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या आयोगाने मराठी आणि गुजराती भाषिकांच्या द्वैभाषिक मुंबई राज्याची शिफारस केली? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 फाजल अली आयोग. कोणता आहे बघा? फाजल अली आयोग. आधुनिक मुंबईचा शिल्पकार काय प्रश्न आहे? आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणास संबोधलं जातं? कोणास संबोधलं जातं? त्याचं करेक्ट आन्सर बघा जेराल्ड एंजियर यांना संबोधलं जातं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा अंधेरी या ठिकाणी बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 2011च्या दशकामध्ये कोणत्या जिल्ह्याचं सर्वाधिक ऋण वृद्धी दर दर्शवला आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 2 मुंबई शहर याचं उत्तर आहे बघा. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे? तर वित्तीय महामंडळाचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे बघा फिरोजशेता मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे?
तर प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे बघा, वांद्रे या ठिकाणी पहा. मुंबईमध्ये क्वीन नेकलेस म्हणून कोणत्या भागाला ओळखतात? त्याचं करेक्ट आन्सर बघा, मरीन ड्राईव्हला या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. खालीलपैकी मुंबईमध्ये कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे? कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर तुर्भे याचं करेक्ट आन्सर आहे पहा. भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून धावली? भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून धावली? तर मुंबई ते ठाणे दरम्यान बघा पहिली रेल्वे धावली. मुंबईमधील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत. लालबाग हे नाव कोणत्या स्थानकाला दिले जाणार आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक 1 करी रोडला हे देण्यात येणार आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, बोरिवली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बोरिवली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई उपनगर. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक घनता असणारा राज्यातील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, घनता. कोकण विकास महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं? कोकण विकास महामंडळाचं मुख्यालय. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बघा गोरेगाव, सांताक्रूज, दादर का अंधेरी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोरेगाव. मुंबई शहरामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 10 विधानसभा या ठिकाणी मतदारसंघ आहेत. भारतीय नौदलाला लागणाऱ्या जहाजाची निर्मिती मुंबई शहरामध्ये कोणत्या ठिकाणी केली जाते? तर माझगाव डॉक या ठिकाणी बघा ही केली जाते. कुठं? माझगाव डॉक. 2024च्या लोकसभा निवडणुकीनुसार मुंबईचे उत्तरचे खासदार कोण आहेत? तर कोण आहेत बघा, पियुष गोयल, भूषण पाटील, अरविंद सातव का वर्षा गायकवाड. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 पियुष गोयल. नेक्स्ट बघा, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जातीसाठी विधानसभासाठी कोणता मतदारसंघ राखीव आहे? तर कुर्ला, लक्षात ठेवायचं आहे कुर्ला. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य अपंग आणि वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये कोठे आहे? कुठे बघा, वांद्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या इमारतीची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 F.W. स्टीव्हन्सने बघायची रचना केली आहे. 1911 मध्ये 5व्या जॉर्जच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ कोणती वास्तू उभारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 गेट वे ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आली. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला ओळखलं जातं. भारतामधील खनिज तेलाचं 50% उत्पादन टिंबटिंब या तेल क्षेत्रामधून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे हाय या तेल क्षेत्रामधून बघा आपल्याला मिळतं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्यालय मुंबईमध्ये कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नरिमन पॉइंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईमध्ये लोकसभेची एकूण किती मतदारसंघ आहेत? तर कितीत बघा, 6 मतदारसंघ आहेत. किती? 6. मुंबई शहरामध्ये समाविष्ट परिसराची विभागणी बघा, मुंबई शहरामध्ये समाविष्ट परिसराची विभागणी किती विभागामध्ये केलेली आहे? किती विभागामध्ये केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 विभागामध्ये केली आहे. मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर बघा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो. बघा कोणत्या? कोकण. चित्रपट निर्मितीचे चित्रनगरी या प्रमुख केंद्राला कोणाचं नाव आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 दादासाहेब फाळके. लक्षात ठेवायचं बघा, चित्रपट निर्मितीचे चित्रनगरी या प्रमुख केंद्रास दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा गोरेगाव या ठिकाणी आपलं याचं करेक्ट आन्सर आहे. भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तो ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या शहराला ओळखलं जातं. मुंबई शहराचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर मुंबई शहराचं एकूण क्षेत्रफळ किती बघा, 157 चौरस किलोमीटर इतके बघा. किती? 157 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई उपनगरमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 एकूण बघा 3 तालुके आहेत. किती? 3. 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये एकूण साक्षरतेमध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर प्रथम क्रमांकाचा जिल्हा बघा मुंबई उपनगर. कोणता आहे? मुंबई उपनगर.
भारताची व्यापारी राजधानी कोणती? भारताची व्यापारी राजधानी कोणती आहे? तर कोणती? मुंबईची बघा. मुंबई उपनगरमध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, मुंबई उपनगरमध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? किती बघा, ऑप्शन क्रमांक 2 26. किती बघा, 26 इतके आहेत. भारत हे टिंबटिंब राष्ट्र आहे. भारत हे कसं राष्ट्र आहे? तर भारत हे बघा धर्मनिरपेक्ष आहे. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला, धर्मनिरपेक्ष आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ठिकाणामधून घेण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 उपनिषद मुंडक. लक्षात ठेवायचं, उपनिषद मुंडक या ठिकाणामधून. विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये आणि कोकणाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज साठे आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये काय आहेत बघा, खनिज साठे आहेत. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, पूर्व आणि दक्षिण. लक्षात ठेवा, पूर्व आणि दक्षिण. मुळा, मुठा, भोर, घोडसीना या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा नदीच्या ह्या उपनद्या आहेत. सांबर सरोवर टिंबटिंब राज्यामध्ये आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यामध्ये? तर राजस्थान राज्यामध्ये आहे. भूगोलमध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर उष्ण आणि कोरडे वारे आहेत. बघा, उष्ण आणि कोरडे वारे. चीनी प्रवासी ह्यू अँन संग याच्या काळामध्ये भारतात आला होता. तर कोणाच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, हर्षवर्धन, राजा हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण टिंबटिंब यावर आधारित होते. तर बौद्ध धर्मावर आधारित होते. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला, बौद्ध धर्म. ऑप्शन क्रमांक 4. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 नेमलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक याचं करेक्ट आन्सर आहे, लॉर्ड विल्यम बेंटिक. इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण आहेत? तर मौलाना हसरत मोहनी हेचे बघा काय बघा जनक आहेत. डायलिसिस उपचार हे कोणत्या आजारामध्ये केले जाते? तर मूत्रपिंडाच्या आजारामध्ये बघा डायलिसिस उपचार केले जातात. लक्षात ठेवायचं आहे, मूत्रपिंडाचे आजार. खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यकृत हा काय बघा पचन संस्थेचा भाग नाही. लिटमस कशापासून मिळवतात? तर हा बघा दगड फुलापासून बघा मिळवला जातो. लिटमस दगडफूल. एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? तर एंडोसल्फान बघा काय? ऑप्शन क्रमांक 1 कीटकनाशक आहे. इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रभाव आहे? इलेक्ट्रॉनिक करंट हा कशाचा प्रभाव आहे? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्सचा हा काय बघा प्रभाव आहे, इलेक्ट्रॉन्स. पुढचा प्रश्न आहे बघा, गार GARR म्हणजे गार म्हणजे काय? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 जागतिक कर चुकवेगिरीविरोधातील नियम. डिजिटल पेमेंटबाबत 2019 मध्ये कोणती समिती नेमली होती? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 नंदन निकेनी समिती. लोकायुक्त हे जे पद आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 1971 मध्ये हे अस्तित्वामध्ये आलं. रोजगार हमी योजना भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली? तर रोजगार हमी योजना ही कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आली बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपल्या महाराष्ट्रामध्येच. खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? इनपुट डिव्हाइस नाही तर वर्तमानपत्र. लक्षात ठेवा, हे नाही बघा. जागतिक पर्यावरण दिन हा केव्हा साजरा केला जातो? काय जागतिक पर्यावरण दिन? तर करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक 3 5 जूनला असतो बघा जागतिक पर्यावरण दिन. पुढचा प्रश्न बघा, सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी बनवलेलं आहे? सर्वात हलकं तर DRDO डिफेन्स रिसर्च ही जी काय संस्था आहे बघा DRDOने बनवलेलं आहे. भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केलं होतं. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश बघा हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे, याचा काय बघा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवायचा मुख्य उद्देश. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे?
तर भारत यामध्ये बघा तिसऱ्या स्थानावर आहे, की त्या तिसऱ्या स्थानावरती भारत आहे. भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर भारत जन. लक्षात ठेवा, भारताने बघा आत्ताच लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानातील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव आहे बघा भारत जन. अलीकडे बाटलीमधील गम्मी स्टेम ब्लाइटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर धनंजया एम व्ही यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सध्या चर्चेत असलेले सार्कोपॉड हे कशाचे उपकरण आहे? तर इच्छामरण उपकरण आहे बघा ही. कोणत्या संस्थेने, काय प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेंडेन्स रेडियन्स अँड रिस्पॉन्स लॉन्च केला आहे? तर जागतिक आरोग्य संघटना. याचं करेक्ट आन्सर आहे बघा जागतिक आरोग्य संघटना. जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? श्रीजा अकोला. लक्षात ठेवा, जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरलेली बघा श्रीजा अकोला. 2024 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तर हॉकी. लक्षात ठेवा, 2024 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तो हॉकीचा समावेश नसणार आहे. नुकतेच चर्चेत असलेले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या 2 राज्याच्या धडकणार आहे? तर नुकतेच चर्चेत असलेलं बघा दाना उदारता हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना या ठिकाणी धडकणार आहे. कोणत्या देशाने, काय प्रश्न बघा, कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे जे काय बघा EZDLE 305 हे जे काही उपकरण आहे बघा, हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलं आहे, ते हे रशियाने विकसित केलेलं बघा हवेमधून जमिनीवर मारा करणारं. पुढचा प्रश्न आहे बघा, औषध नियामक प्राधिकरणांच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं? ते दिल्लीमध्ये करण्यात आलं. कुठं? दिल्लीमध्ये. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर परेश शिवमन यांनी बघा भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर हा 21 ऑक्टोबर 2024ला. लक्षात ठेवायचं आहे, 21 ऑक्टोबर 2024ला हा साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न पहा, नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपवून गस्त कराराला मंजुरी देण्यात आली आहे? तर भारत आणि चीन दरम्यान याला मंजुरी देण्यात आलेली. लक्षात ठेवायचं, मंजुरी भेटलेली आहे. महिला आयोगाच्या म्हणजे NCWच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे? याचं करेक्ट आन्सर बघा विजया रहाटकर. लक्षात ठेवायचं आहे, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लैंगिक, काय प्रश्न बघा, लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे? तर मनोधैर्य योजना. कोणती योजना आहे बघा ही मनोधैर्य योजना ही चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICCने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कामिंदू मेंडिस. लक्षात ठेवायचं आपल्याला, सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे? तर 7वं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे, की तो 7वे. नेक्स्ट बघा, कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले? तर काझीरंगा. लक्षात ठेवा, कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलं? तर काझीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मेरा हो चौगवा महोत्सव 2024 हा कुठे साजरा करण्यात आला? तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला. कुठं? मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा,
कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. देशभरामध्ये वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर 14Cची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनेत्री रश्मिका मंदानाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न बघा, हार्पर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बघा. हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला. वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा, वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर मलायका वाजला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर प्रबोको सुबियांतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. प्रबोओ सुबियांतो. लक्षात ठेवा नाव. ICC महिला T20 विश्वचषक चषक 2024 हा कोणत्या देशाने जिंकला? तर बघा ICCचा जो काही T20 विश्वचषक 2024 आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे. कोणी? न्यूझीलंडने. पुढचा प्रश्न बघा, जिनिव्हा या ठिकाणी 149व्या आंतरसंसदीय संघ IPUला कोणी संबोधित केलं? तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं. कोणी? ओम बिर्ला. जगामधील काय प्रश्न बघा, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघा, जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे? ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती. लक्षात ठेवायचं आपल्याला, दुसऱ्या क्रमांकावरती. दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न बघा, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर 21 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो. कधी? 21 ऑक्टोबरला. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं बघा. कोण? नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं. तर ते कोण होते? तर हे माजी आमदार होते. लक्षात ठेवायचं नरेंद्र बोरगावकर. ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने कोणत्या भाषांचा जो काही दर्जा आहे त्याला मान्यता दिली आहे? तर कोणत्या ज्या भाषेत बघा त्यांना भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 बघा, मराठी, पाली,